राज्यातील 5व्या टप्प्याचा लोकसभेचा मतदान आता अंतिम टप्प्यात आहे आणि आपण जर बघितलं तर पालघर लोकसभेमध्ये अटीतटीची लढत आहे, तिरंगी लढत आहे आणि या ठिकाणी बहुजन विकास आघाडीतर्फे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रवीणा ठाकूर या उतरलेल्या आहेत। त्या आता प्रत्येक चौकमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधत आहेत। आपल्यासोबत आता बोलण्यासाठी ताई, काय सांगाल, कसा रिस्पॉन्स आहे महिलांचा? आत्तापर्यंत ज्या ठिकाणी मी गेली, महिलांच्या सभा जिथे जिथे होत्या, अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांना आता कळून चुकलं आहे की गेली 10 वर्ष आपलं काय नुकसान झालेलं आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्यावेळेस आपले राजेश पाटील हे निवडून येणार आहेत। समोरही तगडे उमेदवार आहेत, पक्षाचे उमेदवार आहेत। एकीकडे भाजपासारखा तगडा पक्ष आहे आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आहेत। या दोघांचेही जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सगळे दिग्गज नेते मंडळ आलेले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचबरोबर अमित शहा इथून होते, असे दिग्गज मंडळी आहेत। आणि कसं बघता मग या सगळ्यांकडे? माझ्या मते किती जरी तगडे उमेदवार आमच्या ह्या विभागामध्ये आले तर ते मला वाटते इलेक्शन जेव्हा येते त्यावेळेला येतात आणि कुठलेही म्हणजे प्रचाराचे जे मुद्दे असतात त्याच्यावर कोणीही बोलत नाही। नेहमीप्रमाणे दहशतवाद आणि जातीवाद या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो भाषणातून, परंतु आमच्या जनतेला माहिती आहे की आमच्यामध्ये आमच्याबरोबर कोण असते 5 वर्षामध्ये आणि जनता त्याप्रमाणे आम्हाला निर्णय देणार आहे। नक्कीच उपमुख्यमंत्री यांनी स्वतः चॅलेंज केलेलं की वसे वालों को वसे में निपटा लेंगे, पुन्हा एकदा गुंडागर्दी अशी हे एक प्रचार चालू झालेला आहे, त्याबाबत काय म्हणाल? 1950 साली दहशतवाद ह्या मुद्द्याला घेऊन एवढा मोठा इश्यू केला होता की संपूर्ण तालुक्याचे लोकल पेपर म्हणा किंवा टी व्हीमधले मराठी चॅनल म्हणा, त्यांच्या ताकदीने ह्या लोकांनी सगळ्या बातम्या अशा लावलेल्या दहशतवादाच्या। परंतु आमच्या जनतेने आजवर 30 वर्षामध्ये जे विरोधक आले त्यांना निपटून टाकलेले आहेत। म्हणजे आमची जनता त्यांना सहन करू शकत नाही, त्यांना निपटून टाकणार आहे। वसईची जनता आमची म्हणजे हा जनतेचा खरं म्हणजे अपमान आहे। ह्या पद्धतीचे वक्तव्य नाही झाले पाहिजे, पण जो निर्णय येईल आमच्या बाजूने इलेक्शनचा आणि त्याच्याने आमची जनता त्यांनाच निपटून टाकणार असं। नक्कीच या होत्या प्रवीणा ठाकूर यांनी विश्वास व्यक्त केलेला यंदाची जी पालघर लोकसभा आहे ही बविया जिंकणारच। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।